नमस्कार मंडळी. चला तर आज आपण गणपती बाप्पा स्पेशल अंगारकी असो, संकष्टी असो, चतुर्थी असो, तर त्यासाठी आपण चॉकलेट मोदक बनवणार आहे. ही तर पांढरे उकडीचे मोदकाची रेसिपी मी यूट्यूबवरती अपलोड केली, ती तुम्हाला संगीता सोमी किचनवरती पाहता येईल. आता इथं मी 2 वाटी ओलं खोबरं आहे ते किसून घेतले आणि एका कढाईमध्ये स्लो गॅसवरती आता आपण ते खोबरं आहे ते भाजून घ्यायचं आहे. त्यामध्ये 1 वाटी साखर घातली, 1 चमचा वेलची पावडर, साखर विरघळेपर्यंत एकजीव होईपर्यंत आपण हे मिश्रण आहे ते भाजून घ्यायचं आहे. त्यामध्ये काजू, बदाम आणि पिस्ता एकदम असं बारीक करून घातलेले आहे आणि 8 ते 10 मिनिटं हे मिश्रण आहे ते स्लो गॅसवरती भाजून घ्यायचं आहे. आणि साखर पूर्णपणे विरघळली की गॅस बंद करून घ्यायचा आहे. इथं मी ड्रायफ्रुट्स ते एकदम बारीक करून घातलेले आहेत. इथं बघू शकता आता साखर विरघळलेली. आता आपण गॅस बंद करून घेऊया. इथे आता एका परातीमध्ये चाळलेलं 2 वाटी आहे ते तांदळाची पिठी घेतलेली आहे आणि त्याच वाटीने फुल भरून आपण एका कढाईमध्ये 2 वाटी पाणी घेतलेले, त्यामध्ये 1 चमचा तूप घालून घेतलं. पाणी गरम झालं की त्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड केलं आणि पिठामध्ये 1/4 कप आहे ते कोको पावडर घालून मिक्स करून घेतलेलं आहे. आणि आता पाणी गरम झालेले यामध्ये आपण चॉकलेट सिरप आहे ते 2 चम्मच घालून त्यावरती हे पीठ मिश्रण आहे ते घालून घ्यायचे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. 3 ते 4 मिनिटं हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. गॅस शक्यतो स्लोवरती ठेवून घ्यायचा आहे. पीठ आता चांगलं मिक्स झालेले. आता आपण याच्यावरती झाकण ठेवून घेऊया आणि हे झाकण आहे ते 15 मिनिटांसाठी तशीच वाफ काढून घ्यायचे. आता आपण बघू शकता 15 मिनिटं झालेली आहेत आणि 15 मिनिटांनंतर आपण झाकण काढून घ्यायचे. आता ही पीठ आहे ते गरम आहे तर आपण एका परातीमध्ये ते काढून घेतलेले आहे. आता सुरुवातीला तुम्ही हाताने हे पीठ मळू शकत नाही, खूप गरम असतं. त्यामुळे आपण काय करूया, एक स्मॅशर घ्यायचा आणि स्मॅशरच्या साहाय्याने हे सगळं पीठ आहे ते मिक्स करून घ्यायचं. कारण गरम गरम असताना बाकीचं जे पांढरं पीठ थोडंफार राहिलेलं असतं ते त्यामध्ये चांगलं वाफून निघतं. आता पीठ थोडंसं थंड झालेलं आहे तर हाताने मी चांगलं मळून घेते. हे पीठ खूप 10 ते 12 मिनिटं मळणं खूप गरजेचं असतं. एकदम आपण पारी केल्यानंतर पारीला अजिबात तडा जाणार नाही इथपर्यंत हे पीठ आहे ते मळून घ्यायचे. अशा पद्धतीने पीठ हे तुळतुळीत असं मी मळून घेतलेलं आहे. आता आपण पीठ बाजूला ठेवून बाकीची तयारी करूया. इथं मी लाटी करून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीनं त्याला बघा कळ्या दिलेल्या आहेत. आपल्या हाताची येते मधलं बोट आहे 2 नंबरचं ते आतल्या साईडला ठेवायचं आणि मागच्या 2 बोटाच्या चिमटीने हे कळ्या आहेत त्या पाडून घ्यायचे. अप्रतिम अशा ह्या कळ्या आहेत त्या पडल्या जातात आणि दिसायला खूप छान दिसतात. तुम्ही याची डिटेल रेसिपी यूट्यूबवरती पाहू शकता. तुम्हाला एकदम स्लोमध्ये याची रेसिपी आहे ती पाहता येईल. अशा पद्धतीने कळ्या आहेत त्या थोडेसे त्याला फिनिशिंग द्यायची आणि आपला मोदक आहे ते तयार होतो. आता दुसऱ्या पद्धतीने म्हणाल तर पुरीचा साचा घ्यायचा, त्यावरती कागद ठेवायची आणि अशी लाटी आहे ती करून घ्यायची आणि परत त्याच मेथडनी अशा पद्धतीच्या कळ्या त्या करून घ्यायच्या. आपलं 2 नंबरचं बोट आतल्या साईडनं दाबायचं आणि मागच्या 2 बोटांनी आहे अंगठा आणि 3 नंबरच्या बोटांनी चिमटीत पकडून कळ्या त्या पाडून घ्यायच्या. त्यानंतर त्यामध्ये सारण गरवायचं आणि असं हलक्या हाताने ते मोदक आहे तो बंद करून घ्यायचा. तर आपले सगळे मोदक आहे ते तयार झालेले आहेत. आता मी प्लेटला तुपाचा हात लावलेला आहे आणि 12 ते 15 मिनिटं मोदकाला वाफ देऊन घेतली. आता आपले मोदक तयार झाले. रेसिपी आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.